नमस्कार, तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। पण यंदा एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, रामनवमी 26 मार्चला साजरी करायची की 27 मार्चला। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि रामनवमीचे धार्मिक महत्त्व, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता। भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात। या दिवशी राम मंदिरात पूजा केली जाते, रामायणाचा पाठ केला जातो आणि श्रीराम नामस्मरण भक्त करतात। रामनवमी हा दिवस फक्त सण नाही, तो धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा संदेश देणारा दिवस आहे। चला आता मुख्य प्रश्नाकडे येऊया। रामनवमी तिथी सुरू होते 26 मार्च 2026 सकाळी 11:46 वाजता। रामनवमीची तिथी समाप्त होते 27 मार्च 2026 सकाळी 10:07 वाजता। म्हणूनच यंदा नवमी तिथी 2 दिवस आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। भगवान श्रीरामांचा जन्म मध्यांत काळात झाला होता, म्हणूनच 26 मार्च 2026 रोजी रामनवमी साजरी करणे योग्य आहे। पण काही ठिकाणी 27 मार्चला उदय तिथीनुसार रामनवमी साजरी केली जाते। रामनवमी शुभ मुहूर्त 26 मार्च 2026 मध्यांत मुहूर्त सकाळी 11:13 ते दुपारी 1:41। राम जन्मवेळ दुपारी 12:25। याच वेळेत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। रामनवमीच्या दिवशी तुम्ही हे नक्की करा, घरात किंवा मंदिरात पूजा करा, रामरक्षा स्तोत्र किंवा रामायण वाचा, राम नाम जप करा, दान आणि सत्कर्म करा। लक्ष ठेवा, राम नावातच सर्व शक्ती आहे। तर रामनवमी 2026 मुख्यतः 26 मार्चला साजरी केली जाईल आणि 27 मार्चलाही काही ठिकाणी उदय तिथीनुसार साजरी केली जाईल। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।